होत सविस्तर। नीट यूजी मध्ये निवडक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्सचा निर्णय रद्द करा। राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ही मागणी केलेली आहे। सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करून सुधारित निकाल लावावा अशी मागणी ही आता करण्यात येते। त्यामुळे नीट मध्ये निवडक मुलांनाच ग्रेस मार्क्स देऊ केलेले आहेत असा आरोप होतोय। चौकशी होईपर्यंत केंद्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही स्थगित ठेवा अशी विनंती देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नीट परीक्षेबाबत सगळ्या राज्यांनी मिळून केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे। खास करून महाराष्ट्र राज्याने ही सरकारकडे केलेली मागणी आहे। या मागणी दरम्यान निवडक मुलांचे ग्रेस मार्क्स वाढी संदर्भातलं उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करावं अशी मागणी करण्यात आली आहे आणि तोपर्यंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवावी असंही म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, आता सध्या आपण बघतोय की नीट परीक्षेतला निकाल जो आहे तो समोर येणं अपेक्षित आहे। काय स्वरूपाची प्रामुख्याने मागणी आहे राज्याची? वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव आहेत दिनेश वाघमारे। मी त्यांना फोन केला होता कारण त्यांनीच बहुधा राज्य सरकारची भूमिका म्हणून केंद्र सरकारला हे पत्र पाठवलेलं आहे। काल हे पत्र गेलंय आणि ज्या वेळेला ती समिती असं म्हणते आहे की जे ग्रेस गुण दिलेले आहेत त्या ग्रेस गुणामुळे काही फार फरक पडलेला नाहीये, तर तशा वेळेला एक भूमिका घेतल्यानंतर एक SIT स्थापन झाल्यानंतर जशी दाक्षिणात्य राज्यांची भूमिका आहे की नाही हे सगळं रद्दच झालं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी नव्याने केल्या पाहिजेत, अशा भूमिकेमध्ये महाराष्ट्र सरकार असणं ही मोठी गोष्ट आहे। म्हणजे इथे भारतीय जनता पार्टी सत्ताधारी आहे, केंद्रामध्ये सरकार त्यांचंच आहे। आणि आक्षेप काय होता की गेल्या वर्षी एम्सला जे 140 विद्यार्थी जी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे ज्या संस्थेने ही कंडक्ट केली होती, तर त्यातले 140 पैकी 117 विद्यार्थी नापास झाले होते आणि त्याच वेळेला ती संस्था बाद केलेली होती। त्याच संस्थेने यावर्षी ही परीक्षा घेतल्यामुळं तो गोंधळ वाढला आणि दाक्षिणात्य राज्यांनी जशी भूमिका घेतली तशीच मराठी विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली। महाराष्ट्रातल्या मुलांनी असं म्हटलं की हे सगळं रद्दच झालं पाहिजे। अशा पद्धतीच्या भूमिकेला महाराष्ट्र सरकार अधिकृतपणे दुजोरा देत आहे, ही मोठी गोष्ट आहे। त्यांनी ते पत्रच लिहिलेलं आहे की हे जे ग्रेस गुण आहेत त्याची ते रद्द करावेत आणि सगळ्याच पुनर्मूल्यांकन करावं। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो एक मराठी मुलांच्या मनामध्ये एक असंतोष आहे त्याला कुठेतरी वाट करून देण्याचा प्रयत्न आहे। परवाच्या दिवशी हसन मुश्रीफ यांना ही मुलं भेटली होती आणि त्यांनी या संदर्भामध्ये काहीतरी राज्य सरकारची भूमिका घ्यावी असं म्हटलं होतं। बरं, याच्यात राजकारण पण सुरू झालंय। काँग्रेस पक्षानं राहुल गांधी यांनी ती भूमिका मांडली, काही युट्यूबर्सनी पण म्हटलं की याच्यामध्ये खूप मोठा फ्रॉड झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काल काही विद्यार्थ्यांनी थेट बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे की ही सगळी परीक्षा प्रक्रियाच रद्द करावी। अशा वेळेला हे पत्र जाणं आणि त्याला पत्राला काय प्रतिसाद राज्य सरकारच्या मिळतो केंद्र सरकारकडनं ते बघणं महत्वाचं आहे। आता ही नीटचा निकाल आल्यानंतरची पुढची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती रखडली जाणार का? आणि राज्य सरकार ज्या वेळेला आंदोलक विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहतं त्यावेळेला मग पुढे सामोपचाराची भूमिका राज्य सरकार घेणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। आपण हा प्रयत्न करायला हवा की हसन मुश्रीफ यांना विचारायला हवं किंवा आपण ते प्रयत्न करू की त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र लिहिण्यामागचा उद्देश हा केवळ एक प्रतिपूर्ती केली म्हणून आहे की या संदर्भामध्ये राज्य सरकार कायदेशीर गोष्टीची पण चाचपणी करणार आहे? अगदी, पण सगळ्यात महत्त्वाचं राहुल, केंद्र सरकारनं एक खरं तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे की या संपूर्ण प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे येत्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांना खबरदारी घ्यावी अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण हा एक प्रकारे संघर्षच म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। बघूया येत्या काळामध्ये या संदर्भात काय महत्त्वाचा निर्णय जो ठोस आहे तो घेतला जातोय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नीट परीक्षेतील पेपर फुटी आणि निकालातील घोळा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नीट परीक्षेतील घोळाची चौकशी करण्यासाठी एक समिती देखील तयार केली आहे। या प्रकरणी दिल्ली आणि कोलकाता न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। राज्यात सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेतील घोळा संदर्भात आंदोलनं केलेली आहेत आणि त्यामुळे आता न्यायालय निकाल काय येतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्रीय शिक्षण मंडळानं एक समिती तयार केलेली आहे। या समितीच्या माध्यमातून सुद्धा अहवाल सादर केला जाईल। मात्र नीट परीक्षेचा घोळ जो आहे तो आता न्यायालयात जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे सुप्रीम सुनावणी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची ही सुनावणी आज होईल आणि त्या संदर्भात नेमकं काय निर्णय घेतला जातो आणि विद्यार्थ्यांच्या पदरी काय पडतं हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।